पारंपरिक जी साहित्याबद्दलच्या कल्पना आहेत त्यांना उद्ध्वस्त करणारा कवी नामदेव ढसाळ यांची ओळख मागणारं सेन्सॉर बोर्ड यांचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो। आता ह्या काळामध्ये विशेषतः सगळ्या प्रकारे सर्वसामान्य माणसाची नाकेबंदी, त्याला सांस्कृतिक नाकेबंदी म्हणतो आपण, ती केली जात आहे आणि ही सगळी सगळे नाके उद्ध्वस्त केल्याशिवाय या देशामध्ये पुनश्च क्रांती होणे नाही। इथं स्त्रीवादाच्या युनिसेफच्या चर्चा या सभेमध्ये झाल्या। मग टिळकांना ब्रह्मवृंदानं त्यांनी समुद्र पर्यटन केल्यामुळं योनीतून, सुवर्ण योनीतून पुन्हा जन्म घ्यावा अशी शिक्षा का दिली? त्यांचा जर जन्म ब्रह्माच्या मुखातून झालेला होता तर तो योनीतून कसा काय होऊ शकतो? मग असा प्रश्न या व्यवस्थेला विचारण्याचे आता दिवस आलेले आहेत आणि ते प्रश्न आपण टोकदारपणे विचारले पाहिजेत असं मला वाटतं।